आपण पाहतोय की आज संत ज्ञानेश्वर महाराजांची मालकी आहे पंढरपूर प्रस्थान करते। यावेळी हिंदू जनजागृतीचे सदस्य देखील या वारीमध्ये सहभागी आहेत। महाराज काय सांगाल, आपण वारीमध्ये सहभागी असतात, हिंदू नक्षलवाद देखील या वारीमध्ये सहभाग झाला असं देखील वक्तव्य करण्यात आलं होतं मनीषा कांदेंकडून, काय त्याबद्दल सांगाल? नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। सध्या वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसले अशा प्रकारचं एक बातम्या सगळीकडे आलेल्या आहेत। मनीषा कायंदे मॅडम आहेत, त्यांनी विधान परिषदेत तो मुद्दा उपस्थित केला आणि ह्याच्यामध्ये वास्तविक पाहता दोन प्रकारचे विचार त्याच्यानंतर आले की वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, मग एक राजकीय वळण पण त्याला कुठेतरी आलं ह्याच्यामध्ये। पण वास्तविक पाहता हा विषय राजकीय नाही ह्याच्यामध्ये। आज वारीमध्ये काही ठिकाणी संविधान दिंडी किंवा पर्यावरण दिंडी चालते ह्याच्यामध्ये। आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की संविधान दिंडी किंवा समता दिंडी किंवा पर्यावरण दिंडी ही अर्बन नक्षलवादी आहे का? तर या संदर्भात चौकशी होणं आवश्यक आहे, कारण यामध्ये चालणारे जे मंडळी आहेत या मंडळींना ज्यावेळेस असा आरोप होता त्यावेळेस ते संविधान पुढं करतात, त्यावेळेस समता दिंडीचा भाग पुढं करतात, त्यावेळेस पर्यावरण दिंडीचा भाग समोर करतात। पण या मंडळींचे जरी असे विचार नसले तर त्या मंडळींनी ज्यांना ज्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय संविधान दिंडीच्या माध्यमातून किंवा समता दिंडीच्या माध्यमातून, उदाहरणार्थ 2022ला कबीर कला मंचची शीतल साठे नावाची कार्यकर्ती त्या ठिकाणी आली होती। हिच्यावर आरोप काय आहेत तर नक्षलवादाचे आरोप नाही आहेत, तिला अटक केलेली आहे, तुरुंगात गेलेली आहे त्याच्यामध्ये। अशा अनेक कार्यकर्त्यांची यादी त्यावेळेस प्रसिद्ध झाली, आताही लोकांकडे ह्याच्यामध्ये आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आता ह्याचं सत्यच मी तुम्हाला सांगतो की आत्ता रायगड जिल्ह्यातल्या डोणगाव या ठिकाणी त्यांचा प्रशांत जगताप पुण्यामध्ये आणि नाव बदलून प्रशांत कांबळे नावाचा राहणारा जो कार्यकर्ता आहे तो रायगड जिल्ह्यातल्या डोणगावमध्ये 3 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य करत होता, सक्रिय कार्य करत होता। वैज्ञानिक जाणीवा प्रकल्पाचं नाव त्याच्यामध्ये त्याचं काम करण्याचा भाग होता, जबाबदारी होती। याला ATSनं अटक केली। आता कशासाठी अटक केली तर सरळ हा अर्बन नक्षलवादी आहे हे उघड झालेले, माझ्याकडे काही पुरावे त्या ठिकाणी की तुमच्या समोर मी मांडतो। ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करते किंवा दाखवते, हे मुखवटे वेगळे आहेत। त्यांचा नरेंद्र बनसोड नावाचा कार्यकर्ता, नरेंद्र बुर्ले नावाचा कार्यकर्ता गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये त्याला अटक झालेली होती। दाभोळकर असताना स्वतः त्याला सोडा म्हणून उपोषणाला बसलेले होते। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 2011ला राज्य गुप्तवार्ता विभागाचा रिपोर्ट होता, ह्याच्यामध्ये आलेली बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये 62 अशा संघटना आहेत ज्या नक्षलवाद्यांच्या समर्थक आहेत। याच्यामध्ये 55वी संघटना 50वी संघटना ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे आणि यांचेच कार्यकर्ते जर या संविधान दिंडीच्या कार्यक्रमात येत असतील, प्रबोधन करत असतील, त्यांचे पदाधिकारी येत असतील, एक प्रकारे अर्बन नक्षलवादाच्या विचाराचाच प्रचार प्रसार केला जातोय। लोकायतवाले येत आहेत, कबीर कला मंचवाले येत आहेत, या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले येत आहेत। या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर मी मांडलेल्या आहेत ह्याच्यामध्ये। त्यामुळं नक्षलवादाचे आरोप झाल्यानंतर राजकारण करू नये ह्याच्यामध्ये। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या दिंडींचे चौकशी झाले पाहिजे, जी संविधान दिंडी असेल किंवा त्याच्या अंतर्गत जे वक्ते तिकडे आलेले, ज्यांनी विचार मांडलेले आहेत। आता अनवर शेख नावाचा जो त्यांचा एक याच आत्ता उद्घाटनाला दिंडीच्या होता, त्याने बजरंग दल हिंदुत्वादी संघटनांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी केले। याच्यामध्ये वारी भक्तीची, वारी श्रद्धेची, यामध्ये येऊन संविधान दिंडीचं काय कारण आहे? मला सांगा, वारकरी असंविधानिक आहेत का? दिंडी हेच एक प्रकारचं संविधान आहे असं वारकऱ्यांची श्रद्धा आहे ह्याच्यामध्ये। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अधिकृत संस्थानं चालतात याच्यामध्ये, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हे अधिकृत दिंडी आमच्या बरोबरची नाही याच्यामध्ये। त्यामुळं याच्यावरती प्रतिबंध करणं हे सरकारचं काम आहे, हे सरकारनं करणं आवश्यक आहे। योग्य चौकशी करावी, जे लोक बोललेत आजपर्यंत 7 वर्षामध्ये त्यांच्या विचारांची, त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करावी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हे जे त्यांचं खरं रूप आहे हे लोकांसमोर आणलं पाहिजे। संविधान दिंडी असेल, समता दिंडी असेल, याच्या अंतर्गत जे येणारे कोणी मंडळी आहेत, वक्ते आहेत, यांची चौकशी होणं आवश्यक आहे ना हा राजकारणाचा विषय आहे। कारण आज लाखो वारकरी श्रद्धाळू या ठिकाणी जात असतात, वैचारिक दिशाभूल करणं, त्यांच्यात गैरसमज पसरवणं या गोष्टी अतिशय अयोग्य आहेत ह्याच्यामध्ये। मग त्या पथनाट्याच्या माध्यमातून असतील किंवा आणखी गोष्टींच्या माध्यमातून, आणि हे सगळं करताना अत्यंत हुशारीने हे सगळं केलं जातं। दाखवताना सामाजिक, पर्यावरण आणि काय दाखवलं जातं समता, परंतु विचार पोचवताना त्यांना जे हवेत विचार ते पोचवले जातात ह्याच्यामध्ये। त्यामुळं आज हीच मंडळी उद्या एखाद्या बकरी ईदच्या कार्यक्रमामध्ये जाऊन संविधान दिंडी काढतील का? हीच मंडळी आणखीन कुठल्या तरी ठिकाणी जाऊन अन्य धर्मियांच्या ठिकाणी काढतील का? नाही।
वारकऱ्यांच्या ठिकाणी येऊन का काढणं आवश्यक आहे? कारण त्यांना माहिती आहे भोळे बाबडे वारकरी आहेत, सहजतेने काही सांगितलं त्याच्यामध्ये फसले जातात. या अर्थाने याची चौकशी झाली पाहिजे. आणि याला जर सरकारकडनं अनुदान दिलं जात असेल तर सरकारी अनुदानातनं सांप्रदायिक विचारांच्या विरोधातला प्रचार प्रसार होतोय का, हिंदुत्वाच्या विचारांच्या विरोधातला प्रचार प्रसार होतोय का, हेही शोधणं आवश्यक आहे. त्यामुळे ही गोष्ट गंभीर आहे. कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना सुद्धा आम्ही संघटनेच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या संदर्भातली चौकशी सुरू झालेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे या वारीमध्ये जो नक्षलवाद घुसला आहे, संविधान दिंडी असेल तसेच समता दिंडी असेल, या दिंड्यांची जी आहे ती चौकशी झाली पाहिजे अशी माहिती जी आहे, मागणी जी आहे ते सुनील घनवटे यांनी यावेळी शासनाकडे केलेली आहे. कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.